मानवी स्त्री प्रजनन संस्था, ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता यामध्ये आपल्याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ह्यूमनमधली. याच्यामध्ये मुख्य जो अवयव आहे मधला त्याला युटेरस म्हणायचं, गर्भाशय. त्याच्यानंतर गर्भाशयाला जोडलेल्या 2 ओव्हरीज आहेत दोन्ही बाजूला, या ठिकाणी आणि या ठिकाणी. बरोबर, 2 ठिकाणी डाव्या आणि उजव्या बाजूला ओव्हरी किंवा अंडाशय ज्याला म्हणतात, अशा 2 ग्रंथी आहेत, ग्लँड्स आहेत. आता ह्या ग्लँड्स आणि युटेरस ह्यांना जोडणारी ओव्हिडक्ट ही ट्यूब आहे. अंडनलिका ही ट्यूब आहे, की ज्याला अंडनलिका म्हणतात. त्यानंतर युटेरसचा शेवट वजायनामध्ये होतो. वजायनाला योनी असं म्हणायचं. आणि ह्या ठिकाणी ही अशी व्यवस्थित आकृती. आता ही जी आकृती आहे, ही आकृती कशी दाखवलेली आहे, तर ह्यांनी सेक्शन पण घेतलेलं आहे. म्हणजे अंडाशयाचा पण छेद घेऊन दाखवलेला आहे आणि गर्भाशयाचा पण छेद घेऊन दाखवलेला आहे, की जेणेकरून की तुम्हाला आतली रचना पण थोडी कल्पना यावी यासाठी. ऑल ऑर्गन्स. आता यामध्ये लक्षात ठेवा की हा जो अंडाशय आहे किंवा हे जे ओव्हरी आहे, या ओव्हरीमधून एक फिमेल गॅमेट, की ज्याला एग सेल किंवा oocyte किंवा ओव्हम असे अनेक शब्द आहेत. फिमेल गॅमेट, एग सेल, ओव्हम, oocyte. ओव्हरीमधून प्रत्येक महिन्याला एक एग सेल किंवा एक ओव्हम हे मॅच्युअर होतो आणि तो ओव्हिडक्टमध्ये येतो. आणि ओव्हिडक्टमधून येऊन तो मध्यभागी युटेरसमध्ये येतो आणि वजायनामधून नंतर टाकून दिला जातो. जर एका महिन्यामध्ये लेफ्ट ओव्हरीमधून येत असेल तर पुढच्या महिन्यामध्ये तो राईट ओव्हरीमधून येतो. लगेच पुढच्या महिन्यामध्ये उजवीकडून, पुढच्या महिन्यामध्ये असं अल्टरनेटली एकेका अंडाशयातून एक स्त्रीयुग्मक, अंडाशयातून एक स्त्रीयुग्मक प्रत्येक महिन्याला अंडनलिकेमध्ये येतो आणि अंडनलिकेमधून तो गर्भाशयात येतो आणि गर्भाशयात योनीतून तो बाहेर टाकून दिला जातो. एका महिन्यामध्ये जर डाव्या अंडाशयातून येत असेल तर पुढच्या महिन्यामध्ये तो उजव्या अंडाशयामधून येतो. नंतर पुन्हा डाव्या अंडाशयामधून येतो. अशा प्रकारे अनुक्रमे आलटून पालटून एकेका भागातून, एकेका अंडाशयातून अंडपेशी पक्व होऊन ही मध्यभागी गर्भाशयात प्रवेश करत असते. आता ही जी अंडनलिका आहे, ओव्हिडक्ट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, तिच्याकडे लक्ष केंद्रित करा. आता ओव्हिडक्ट आहे तर तिचं जे पुढचं टोक आहे ते त्याचे झुपकेदार आहे, ते फनेलप्रमाणे, नरसाळ्याप्रमाणे झुपकेदार आहे. तर त्याच्या मध्यभागी एक छिद्र असतं, ते इथं आपल्याला दिसू शकत नाही आहे. हे जे छिद्र आहे त्या छिद्रामधून ह्या अंडाशयातली, ओव्हरीतली एक फिमेल गॅमेट, एक अंडपेशी ही त्या ठिकाणी त्या अंडनलिकेमध्ये प्रवेश करते, ओव्हिडक्टमध्ये प्रवेश करते. बघूयात आपण. ऑल ऑर्गन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी. अनलाइक male reproductive system, all complete system is present inside the abdomen. It includes a pair of ovaries, a pair of oviduct, single uterus and a vagina. These are important organs of female reproductive system. Paired are 2 and single are 2. Besides, a pair of Bartholin's gland is also present. Bartholin's gland, it is not shown in the diagram, but it is after vagina, it is present, it is in the pair form. 2 glands are present. Generally every month an ovum is released in abdominal cavity alternately from each ovary. Every month an ovum, egg site, egg cell, oocyte, egg cell, female gamete, whatever you can say, that ovum is released in abdominal cavity, that means in the uterus, alternately from each ovary. Free end of oviduct is funnel-like. Just now we have seen. Free end of oviduct is funnel-like.
An opening is present at the center of it. There is a hole, there is an opening. There is an opening to funnel-like structure of oviduct. Oocyte enters the oviduct through that opening. Cilia are present on inner surface of oviduct. Cilia, oviduct. You can see in the diagram oviduct. Oviduct is having hair-like structures from inside or inner wall of the oviduct, and they are called as cilia. केसांप्रमाणे स्ट्रक्चर असतं आत ओव्हिडक्टच्या आतल्या वॉलला. These cilia, what is the function of the cilia? CILIA. These cilia push the oocyte towards uterus. Oocyte has to travel through this अंडनलिका or oviduct, and so cilia push that oocyte to enter in the uterus. आता मराठीतून बघा, स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव उदर पोकळीतच असतात. त्यामध्ये अंडाशयाची एक जोडी, अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय आणि एक योनी यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त बर्थोलिन ग्रंथीची एक जोडी असते. साधारणत प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एकेका अंडाशयातून उदरपोकळीमध्ये सोडली जाते. अंडनलिकेच्या टोकाचा भाग नरसाळ्यासारखा असतो. त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते. त्या छिद्रातून अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करते. अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमक असतात. रोमक म्हणजे केस. हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलतात. आता बघायचं आपल्याला पुढचा भाग, युग्मक निर्मिती, गॅमेट फॉर्मेशन. आता मेल गॅमेटला काय म्हणायचं आहे? मेल गॅमेटला आपण स्पर्म म्हणतो आणि मराठीत म्हणतो शुक्रपेशी किंवा शुक्राणू. आणि फिमेल गॅमेटला काय म्हणतो? स्त्रीयुग्मक किंवा ओव्हम म्हणतो. एग सेल, oocyte असे अनेक शब्द आहेत. नाउ स्पर्म अँड ओव्हम आर फॉर्म्ड बाय मिओसिस. Sperms are produced in testes of men from beginning of maturation till death. When sperms are produced from maturation of that reproductive system till death of that male. However, but in case of women, what happens at the time of birth? There are 2 to 4 million immature oocytes in the ovaries of female fetus. फिमेल फिटस म्हणजे स्त्री गर्भ जो असतो, त्या स्त्री गर्भामध्ये जन्मतःच त्यांच्या त्या बाळ असलेल्या मुलीच्या गर्भाशयामध्ये ओव्हरीजमध्ये 2 ते 4 मिलियन अशा इमॅच्युअर अपरिपक्व oocyte असतात. स्त्रीयुग्मक असतात. जन्माच्या वेळीच ते असतात. अँड oocyte मॅच्युअर्स म्हणजे नंतर नव्याने निर्माण होत नाहीत. अँड oocyte मॅच्युअर्स and it is released from ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause, approximately 45 years of age. म्हणजे ज्यावेळी ती रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अगोदरच प्रेझेंट आहेत, अपरिपक्व अवस्थेमध्ये, इमॅच्युअर स्टेटमध्ये oocyte जन्मतःच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रेझेंट आहेत. अँड व्हेन दॅट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बिकम मॅच्युअर, then what happens? Every month from ovary, every month one female or a female gamete or egg cell, ovum, oocyte, it deposited into the uterus up to 45 years old, up to menopause. मेनोपॉज पर्यंत 45 वर्षांपर्यंत दर महिन्याला एकेका ओव्हरीतून एक अंडपेशी ही आत सोडली जाते, म्हणजे युटेरसमध्ये सोडली जाते. मेनोपॉज इज द स्टॉप आफ्टर 45 इयर्स द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टॉप फंक्शनिंग अँड धिस फेज इज कॉल्ड ॲज मेनोपॉज. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ॲट द एज ऑफ अबाउट 45 to 50 years, secretion of hormones controlling the functions of female reproductive system either stops or become irregular.
जी अनेक प्रकारची हार्मोन्स आहेत की ज्या हार्मोन्सच्याद्वारे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कंट्रोल होत असते, फंक्शनिंग कंट्रोल होत असतं. दॅट हार्मोन फंक्शनिंग ऑफ दॅट सिक्रेशन ऑफ दॅट हार्मोन स्टॉप्स अँड दॅट इज वाय द सिस्टीम स्टॉप्स functioning at the age of 45 to 50 years, and this phase is called as menopause. Question comes, what is mean by menopause? So these 2 points should be written. This causes the menopause. आता बघा, टेस्टीज काय प्रोड्यूस करते? स्पर्म्स. स्पर्म्स काय आहेत? मेल गॅमेट आहेत आणि ते कसे आहेत? हॅप्लॉइड. ओव्हरीज काय प्रोड्यूस करते? ऊसाइट आणि ते काय? फिमेल गॅमेट आणि ते पण कसे आहेत? हॅप्लॉइड. ह्या ठिकाणी बघा, इथं स्पर्म्स दाखवलेले आहेत. मराठीत त्याला शुक्राणू, इंग्लिशमध्ये स्पर्म्स म्हणतात. आणि छोटे छोटे स्पर्म्स दाखवलेले आहेत. हे म्हणजे ऊसाइट मोठी असते स्पर्मपेक्षा. ऊसाइट ही खूप मोठी आहे स्पर्मपेक्षा. आणि स्पर्म्स अनेक ऊसाइटला अनेक स्पर्म्स जाऊन म्हणजे अटॅच होतात आणि त्याच्यातली एक स्पर्म फक्त ओनली वन स्पर्म बिकम सक्सेसफुल टू फर्टिलाइज दॅट oocyte. सो दॅट पिक्चर इज शोन ओव्हर हिअर. अँड फर्टिलायझेशन बघा, इथं बघा की हा स्पर्मची इथं डायग्राम आपल्याला परीक्षेत येत नाही, मी फक्त एक जनरल नॉलेज म्हणून ते दाखवलेली आहे. शुक्राणू व अंडपेशी एकत्र येऊन युग्मनज तयार होण्याच्या प्रक्रियेस फलन असे म्हणतात. मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीरांतर्गत होते, शरीराच्या आत ही प्रक्रिया होते, कारण काही प्राण्यांमध्ये शरीराच्या बाहेरसुद्धा ही प्रक्रिया होत असते. समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनी मार्गामध्ये रेतस्खलन केले जाते. रेतातील काही दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू योनी मार्ग, गर्भाशय, अंडनलिका असा प्रवास करतात आणि त्यातील एक शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचे फलन करतात. मग असे आपण बघितलं की हे जे सीमेन आहे ते सीमेन युटेरसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यापैकी अनेक जे स्पर्म्स आहेत, अनेक शुक्राणू आहेत. हे शुक्राणू oocyteच्या संपर्कात असतात, परंतु एकच फक्त यशस्वी होतो oocyteला फर्टिलाइज करण्यासाठी. यौवनावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत साधारणतः 10 ते 17व्या वर्षापासून 45 ते 50व्या वर्षापर्यंत दरमहा एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते. म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत 2 ते 4 दशलक्ष अंडपेशींपैकी साधारणपणे 400 अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात. उरलेल्या सर्व अंडपेशी ह्या काय होतात रे? ऱ्हास पावतात. फॉर्मेशन ऑफ झायगोट, आता इंग्लिशमध्ये, फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन्स. Semen is ejaculated in vagina during copulation. Copulations means coming to organisms come together, that. So semen is ejaculated in vagina. Sperms in the numbers of few millions starts their journey by the root vagina to uterus, uterus to oviduct. One of those few million sperms fertilize only ओव्हम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. आता एकच ओव्हम आलेली आहे ओव्हिडक्टमध्ये आणि मिलियन्स ऑफ स्पर्म्स कम्स इन द युटेरस. सो दे स्टार्ट टू फर्टिलाइज, दे ट्राय टू फर्टिलाइज द ओव्हम and out of them only one becomes successful to fertilize the ovum. From the age of puberty up to menopause, from an ovum is released every month from the ovary. That is, out of 2 to 4 million oocytes, approximately only 400 oocytes are released up to the age of menopause. 2 ते 4 मिलियन oocyteपैकी फक्त 400 oocyte 45 ते 50 वर्षांपर्यंत 400 oocyte हे रिलीज केले जातात. म्हणजे निर्माण अगोदर असतात 2 ते 4 मिलियन आणि त्याच्यातले मेनोपॉजपर्यंत 400 oocyte फक्त बाहेर टाकून दिले जातात, म्हणजे मॅच्युअर होतात. मग बाकीच्यांचं काय होतं? रिमेनिंग oocytes अंडरगो डिजनरेशन, बाकीचे ऱ्हास पावतात. Oocytes released from ovaries during last few months nearing the age of menopause are 40 to 50 years old.
आता मेनोपॉजच्या आधी समजा 40व्या वर्षी जे जे oocyte रिलीज केलेले आहेत ते वयानं पण 40च असतात. देअर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाव. आणि डिव्हिजन होण्याची त्यांची ॲबिलिटी ही कमी झालेली असते. ड्यू टू धिस दे कॅनॉट कम्प्लीट मायटॉटिक डिव्हिजन प्रॉपरली. आणि त्यामुळं ते आपलं मायटॉसिस नीट पूर्ण करू शकत नाही. मग त्याचा परिणाम काय होतो बघा. इफ सच oocytes आर फर्टिलाइज द न्यू बॉर्न्स प्रोड्यूस फ्रॉम देम मे बी विथ सम ॲबनॉर्मॅलिटीज लाईक डाऊन सिंड्रोम. मग अशा उशिराच्या वयात ज्यांना मूल होतं त्या मुलामध्ये काय असतं, डाऊन सिंड्रोम. का तर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड ऑफ दॅट oocyte. रजोनिवृत्तीचे वय जवळ येतानाच्या शेवटच्या काही वर्षात अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी 40 ते 50 वर्ष जुन्या असतात. त्यांची विभाजनाची क्षमता कमी झालेली असते आणि यामुळे त्यात अर्धगुणसूत्री विभाजन पूर्ण होत नाही. अशा अंडपेशी जर फलित झाल्या तर त्यापासून तयार होणारे अपत्य काही व्यंगासहित जन्माला येण्याची दाट शक्यता असते. तर अशा प्रकारे हा भाग आपला पूर्ण सगळा झालेला आहे. ह्याचा नीट अभ्यास करा, पुस्तकात वाचा आणि न बघता लिहिण्याचा प्रयत्न करा.